महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचा 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर दौरा झाला। या दौऱ्यात त्यांनी रंकाळा आणि पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या, पण त्यांच्या या घोषणा हवेतच विरल्या असाव्यात। कारण पद्माराजे उद्यानासमोरील मुख्य रस्त्यावरून वाहणारं ड्रेनेजमधील सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळतंय। गेले 4-5 दिवस हा प्रकार सुरू असून त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। पंचगंगा नदीसह सर्वच तलावही प्रदूषणाच्या विळख्यात आहेत। कधी नागरिकांची उदासीनता तर कधी महापालिकेचं दुर्लक्ष यामुळे रंकाळ्याचं प्रदूषण वाढतच आहे। गेल्या 4-5 दिवसापासून पद्माराजे उद्यानाजवळच्या मुख्य रस्त्यावरून वाहणारं सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळतंय, पण त्यामुळे कुणालाच फरक पडत नाही। श्याम सोसायटीतून येणारं सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असतंच, तर आता पद्माराजे उद्यानाजवळील ड्रेनेजचं सांडपाणी रंकाळ्यात मिसळतंय। पण कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही घटना दिसत नाही। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी 2 दिवसांपूर्वी कोल्हापूरचा दौरा केला। पाणी आणि हवेचं प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना प्रत्यक्ष अंमलात येतील असं त्यांनी सांगितलं होतं। तर कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही कदम म्हणाले होते। त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून रंकाळा तलावात मिसळत असलेल्या सांडपाण्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेवर कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।